मालोजी धनाजी चव्हाण या पूर्ण अंध असलेल्या दिव्यांग व्यक्तीनं उपोषणाचा मार्ग हाती घेतलाय। जामगाव तालुका माढा गावच्या ग्रामपंचायतनं केलेल्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मालोजी चव्हाण यांनी केली आहे। शरीरानं 100% अंध असणारी तरुण युवक भ्रष्ट प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी उपोषणाला बसलाय। पहा काय म्हणतायत मालोजी चव्हाण। नमस्कार, मी मालोजी धनाजी चव्हाण दोन्ही डोळ्याचे संबंध असं आहे। जामगाव ग्रामपंचायत या ठिकाणी उपोषणाला बसलो आहे। मी शुक्रवारी बीडीओ साहेबांना जानेवारी मध्ये 11 तारखेला मेल केलेला आहे। गावातील ग्रामपंचायत मधला आपलं काम केलेलं आहे। किंवा सांडपाण्याचं पिण्याचं पाण्याचं त्याबद्दल तक्रार केलेली होती। तक्रारीची दखल घेतली नाही। त्याचा फोन केल्यानंतर त्यांनी मला 14 मेल असं येत असतो मला काम नाही व्हॉट्सअप म्हणजे मी व्हॉट्सअप केलं। नंतर 2 कॉल केले, त्यांनी 2 कॉल सेंड केले। आता 5 ऑगस्टला मी शिव साहेबांना निवेदन दिलं आहे। 19 तारखेपर्यंत आपण याची चौकशी करून कारवाई करावी। त्यांनी पण लेखन घेतली आहे। पत्र नाही किंवा फोन नाही मला। आणि आज दिनांक किंवा मला कोणतीही माहिती दिलेली नाही आतापर्यंत।